अरे, मागच्या खिडकीत नको टाकू, पुढूनच टाक ना. पण त्याला तर मागूनच घ्यायला इंटरेस्ट होता आणि त्याने मागूनच टाकलं. त्यानंतर तिने कधी त्याला तिच्याजवळ येऊ दिलं नाही. हरीश नावाचा तरुण नवीन फ्लॅटमध्ये राहायला आला होता. त्याला फ्लॅटमध्ये येऊन 1 आठवडा झाला होता. त्याचं शिक्षण चालू असल्यामुळे तो जास्त कोणाशी बोलत नव्हता आणि त्याला माहितीही नव्हतं त्याच्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे. असंच एकदा कामानिमित्त घराबाहेर होता आणि हरीश दुपारी घरी परतला. त्याने पाहिलं की त्याच्या फ्लॅटचा दरवाजा लॉक आहे. त्याच्या बाजूचे 2 फ्लॅटही बंद होते आणि त्याच्या घरासमोरच्या फ्लॅटमधून बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्याने बेल वाजवली तसा तिने दार उघडला. समोर रश्मी होती. हरीशच्या 2 महिने आधीच ती इथं राहायला आली होती. बराच वेळ ती हरीशला एकटक पाहत उभी होती. कारण हरीश जबरदस्त उंच मजबूत शरीराचा तरुण होता. त्याचं शरीर सौंदर्य रश्मीला भावलं होतं. काही वेळासाठी ती त्याच्यातच हरून गेली. हरीशनेही तिला तसंच पाहिलं होतं. रश्मी ही काही कमी नव्हती. तीही रंगाने गोरीपान, उंच, अंगाने जबरदस्त भरलेली होती. वयाने 30च्या आतलीच होती. 2 मुलांची आई असूनही तिचं सौंदर्य पाहण्यासारखं होतं. दोघांनी डोळे मिटून एकमेकांना पाहिलं आणि गोड हसत तिने सांगितलं, हरीश, आई माझ्याच घरी बसली आहे, ये ना. हरीशने नकार दिला, पण तिने त्याला घरात बोलावलं. चहा पाणी दिला. हरीशने आईकडून चावी घेतली आणि तो त्याच्या रूमवर आला. रश्मी त्याला जाताना पाहत होती. तिला असं वाटत होतं हरीशला मागूनच गच्चमिटीत घ्यावं आणि त्याच्याकडून आनंद घ्यावा. हरीशही घरी येऊन रश्मीच्याच विचारात होता. कारण तिच्या शरीर सौंदर्य त्याच्याही मनाला भावलं होतं. तोही तसाच काहीसा विचार करत होता. थोड्या वेळाने त्याची आई आली. त्या रात्री दोघेही मनातल्या मनात एकमेकांबद्दलच विचार करीत होते. कधी ते भेटतील आणि एक होतील असंच दोघांनाही वाटत होतं. हरीशला पहिल्याच भेटीत रश्मी खूपच आवडली होती. तसंही तरुणांना त्यांच्यापेक्षा वयस्कर महिला जास्त आवडतात. त्यांचा इंटरेस्ट त्यांच्यातच जास्त असतो. रश्मी हरीशच्या घरी काही ना काही द्यायला यायची आणि त्याला पाहायची. एक दिवस त्याचे आई बाबा काही कामानिमित्त बाहेरगावी होते. हरीशही त्याच्या मित्रांमध्ये गेलेला होता. तो दुपारी आला तसा रश्मीने त्याला येताना पाहिलं आणि त्याला सांगितलं, हरीश, तुझं दुपारचं आणि रात्रीचं जेवण माझ्याकडेच आहे. आई मला सांगून गेली. हरीशच्या मनात आनंद झाला. कारण या कारणाने तरी तिच्यासोबत बोलायला मिळेल. हरीश लगेच फ्रेश होऊन रश्मीच्या घरी आला. ती पण त्याचीच वाट पाहत होती. तिने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. त्याने तिच्या नवऱ्याबद्दल विचारपूस केली. तिने सांगितलं, मी पण आज घरी एकटीच आहे. मुलं पण आईकडे आणि नवराही बाहेर आहे. हे ऐकताच हरीश जेवणावरून उठला आणि सरळ रश्मीच्या ओठांवर केला. रश्मीलाही तेच हवं होतं म्हणून तिनेही तसंच त्याला मिठीत घेतला. दोघेही जेवण करता करताच सुरू झाले. त्यांना जेवण होई तोवर पण धीर नव्हता. रश्मी त्याला 2दा म्हणाली, हरीश, आधी पोटभर जेवून घे. पण हरीश तर खूपच तापलेला होता. त्याला जराही धीर निघत नव्हता. त्याने सरळ तिला उचललं आणि तिच्याच बेडमध्ये नेलं. दोघेही पूर्ण मोकळे झाले आणि एकमेकांत मिसळले. आज रश्मी खूपच आनंदी होती.
कारण इतका मजबूत तरुण तिच्या मिठीत होता, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी. हरीशही तितकाच आनंदी होता. त्याच्या मिठीत जबरदस्त अशी बाई होती. त्याने त्याच्या मित्रांकडून ऐकलेलं होतं की वयस्कर बायकांसोबतचा आनंद हा काही औरच असतो. रश्मी ही तशीच होती आणि हरीश आज तिच्यासोबत जबरदस्त खेळणार होता. बराच वेळ त्याने रश्मीसोबत खेळला. दोघांनाही आनंद घेतला. थोड्या वेळाने दोघे शांत झाले आणि हरीशने त्याची इच्छा सांगितली. रश्मी, ऐक ना, मला तुझ्या मागच्या खिडकीतनं एकदा प्लीज. पण रश्मीने त्याला स्पष्ट नकार दिला. हरीश, मागच्या खिडकीतनं नको रे. जो आनंद पुढून आहे तो मागून नाही. तुला हवं तेवढं तू पुढून घे, पण मागून नको. पण हरीश ऐकायला तयार नव्हता. त्याला तर तिच्या मागच्या खिडकीतच जायचं होतं. आणि ती म्हणाली, ऐकणार हरीश, तुला जर असंच करायचं असेल तर माझ्या लग्नाआधीच्या बॉयफ्रेंडसारखं तुलाही दूर करावं लागेल. हरीश थोडा घाबरला. त्याला रश्मीला सोडायचं नव्हतं आणि त्याने विचारलं, असं काय केलं होतं त्याने? रश्मीने सांगितलं, लग्नाआधी कॉलेजमध्ये तुझ्यासारखाच तरुणसोबत माझी मैत्री झाली आणि आठवड्यानंतरच त्याने माझ्यासोबत तो आनंद घेतला. सुरुवातीला त्याने समोरूनच सर्व काही केलं, पण नंतर त्याने मागच्या खिडकीतनं मी नाही सांगितल्यावरही त्याने जबरदस्ती. मला खूपच त्रास झाला. त्याच वेळेस मी त्याला सांगितलं, यापुढे माझ्याजवळही यायचं नाही. तुझा माझा संबंध संपला. त्यानंतर मी त्याच्याजवळ कधीच गेली नाही. तुलाही जर माझ्यापासून दूर जायचं असेल तर. हरीशने तिला मिठीत घेत सॉरी म्हटलं. रश्मी, मला तू हवी आहेस. प्लीज मला दूर नको करू. यापुढे मी असं नाही करणार ज्याने तुला त्रास होईल. रश्मीने आनंदाने त्याला पुन्हा मिठीत घेतलं आणि त्या दिवशी त्या दोघांनी बऱ्याचदा एकमेकांना प्रेम दिलं आणि त्यांचं एकमेकांना प्रेम देणं असंच चालू होतं. तर भावांनो, कशी वाटली ही गोष्ट मला कमेंट करून सांगाल ना. गोष्टीला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि हो, सुमोगो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.